मला ना वजन कमी करायचं आहे, पण माझ्याकडून ना व्यायामच होत नाही. काय करू बरं की माझं फटाफट असं वजन कमी होईल? एका कंपनीची ग्रीन टीची ॲड पाहिली टीव्हीवर. त्यांनी सांगितलं की ग्रीन टी घेतल्यानंतर पोट अगदी सपाट होतं. तर माझं पण होईल का? माझ्या एका फ्रेंडने एका कंपनीचं प्रॉडक्ट वापरलं. ते प्रॉडक्ट घेतल्यानंतर तिचं 6 किलो वजन कमी झालं. माझं पण होईल का? मी कीटो डाएट फॉलो करू की त्या डॉक्टरांनी सांगितलेलं ते डाएट फॉलो करू? काय करू की जेणेकरून माझं वजन एकदम फटाफट कमी होईल? फ्रेंड्स, तुम्ही जर असा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ हा खास आहे तुमच्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही कॉमन मिस्टेक्स सांगणार आहे ज्या आपल्यापैकी बरेच जण करतात. त्यामुळे खूपच चुकीच्या पद्धतीने वजन कमी करून शरीराचे न भरून येणारे नुकसान करून घेता. वजन कमी करण्याबाबतचे तुमचे असलेले गैरसमज आणि सोबतच वजन कमी करण्याच्या योग्य टिप्स आणि सिक्रेट्स मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनेलसोबत कनेक्ट राहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी डॉक्टर अंजली स्वागत करते तुम्हा सर्वांचं सुंदर माझे घर या आपल्या यूट्यूब चॅनेलवर. सगळ्यात आधी आपल्या सर्वांनाही माहिती आहे की एखाद्या सर्टन दिवशी आपण ठरवतो की नाही, आजपासून मला वजन कमी करायचंय आणि त्यासाठी आपण आपली एखादी जवळची मैत्रीण किंवा कोणी रिलेटिव्ह असतील त्यांनी कोणतं प्रॉडक्ट घेतलं याची चौकशी करायला सुरुवात करतो आणि आपणही तसंच करायचं का याबद्दलचा विचार करतो. सगळ्यात पहिला गैरसमज सगळ्यांचा असतो की अमुकने हे प्रॉडक्ट्स वापरले त्याचं वजन कमी झालं. अमुकने अमुक डॉक्टरांचं प्लॅनिंग फॉलो केलं, त्याचं वजन 3-4 किलोने कमी झालं. परंतु हे सगळ्यात पहिलं करण्याचं टाळा. तुम्ही मला सांगा की आपण सुट्टीसाठी एखाद्या ठिकाणी जाण्याचं प्लॅनिंग करतो. त्यासाठी आपण त्या ठिकाणाची माहिती घेतो. त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे, त्या ठिकाणी कोणत्या सीझनमध्ये गेले पाहिजे आणि मगच आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतो. म्हणजे जर आपल्याला एखाद्या ठिकाणी प्रवास करायचा असेल तर त्या ठिकाणची आपण इत्थंभूत माहिती अशी घेतो. फ्रेंड्स, जेव्हा मग आपण आपल्या वेट लॉस जर्नीसाठी सुरुवात करतो, मग ब्लाइंडली कोणा एकाला याने रिझल्ट मिळाला त्यामुळे मलाही मिळेल असे समजून कसे बरं चालेल? तुम्हाला स्थूलता येण्याचं नेमकं कारण काय आहे हे तुम्ही माहीत करून घेणं खूप गरजेचं असतं. तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्समुळे स्थूलता आलेली आहे की कुठल्या आजारामुळे आलेली आहे का चुकीचा आहार विहार घेतल्यामुळे तुमची जाडी वाढलेली आहे किंवा कुठले जर औषधं तुम्ही घेत असाल तर त्याचे साईड इफेक्ट्समुळे तुमची जाडी वाढलेली आहे, हे कारण नेमकं समजून घेणं खूप गरजेचं आहे. फ्रेंड्स, आपल्या चॅनेलवर स्थूलता अर्थातच वजन वाढण्याची 20 कारणे याबद्दल सविस्तर व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती तुम्ही नक्की पहा. ओबेसिटीचं नेमकं कारण काय आहे हे आधी जाणून घ्या आणि जर तुम्ही ते कारणच दूर करण्याचा प्रयत्न करताल तर 50% सफलता तुम्हाला त्या ठिकाणीच मिळून जाईल. दुसरी गोष्ट आहे की फटाफट वजन कमी करणं. कोणाला लग्नाला जायचे असते, कोणाच्या घरी एखादे फंक्शन असते, कोणाला फिरायला जायचे असते आणि त्यासाठी अगदी त्यांना फास्टामध्ये 7 ते 8 किलो वजन कमी करायचे असते आणि अगदी छान छान कपडे घालून छान छान दिसायचे असते. ॲक्च्युली हे ना काही चुकीचं आहे असं पण नाही आहे, कारण प्रत्येकालाच वाटत असते आपण स्लिम दिसावे, आपण छान दिसावे. तुम्ही जर इतके शॉर्ट टर्मचं टार्गेट ठेवताल, तुमचे वजन अगदी शॉर्ट टर्ममध्ये फास्टमध्ये तुम्ही कमीही करून घेताल, परंतु हे पूर्णतः चुकीचे आहे. तुमचे वजन जेवढे फास्टमध्ये कमी होईल तेवढे फास्ट ते वाढण्याची शक्यता असते आणि बरेचदा अगदी फास्टमध्ये तुम्ही 7 ते 8 किलो वजन जर एका महिन्यामध्ये कमी करताल तर त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आजारपण येण्याची खूप शक्यता असते. एक गोष्ट लक्षात घ्या की एखादी गोष्ट जेवढी फास्ट वाढते तेवढे फास्ट ती सप्रेस होते, हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही असे वजन कमी करा की जे कॉन्स्टंटली टिकून राहील. यासाठी कुठलाही शॉर्टकट किंवा फास्ट कट अजिबात वापरू नका. मी तुम्हा सर्वांना हे सांगेल की तुम्ही फक्त वेट लॉसवरच फोकस ठेवू नका, तर तुमची स्ट्रेंथ वाढवण्यावर आणि बॉडी बिल्ड चांगला ठेवण्यावर फोकस करा. आपल्या सर्वांकडूनच होणारी तिसरी आणि तितकीच महत्त्वाची असलेली चूक आणि गैरसमज. आजकाल आपण कीटो डाएट, वेगन डाएट किंवा अमुक डॉक्टरांचं किंवा अमुक डाएटिशियनचं सांगितलेलं डाएट किंवा इंटरमिटंट फास्टिंग यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे डाएट ऐकतो. त्या सगळ्यांचा उद्देश वेट लॉस करणं हाच असतो आणि ह्या सगळ्या डाएटमध्ये काही चुकीचं आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. त्या प्रत्येक डाएटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं स्पेसिफिक काहीतरी हेतू असतो. तो हेतू तुम्ही नीट समजून घ्या आणि त्यानंतरच तुमच्या शरीराला कुठलं डाएट योग्य होणार आहे त्याचा विचार करून पुढे पाऊल टाका.
कोणीतरी एकानं हे डाएट फॉलो केलं म्हणून मी पण तेच डाएट करणार असं बिलकुल करू नका. कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. तिच्या ओबेसिटीचं कारण वेगळं असतं. ती कुठल्या ठिकाणी राहते किंवा तिचा रोजचा आहार विहार काय आहे, तिचं कामाचं स्वरूप काय आहे, ह्या प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे ती व्यक्ती आणि तुम्ही वेगवेगळ्या आहात हे आधी लक्षात घ्या. आता याचं जर छोटंसंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर समज एखाद्या व्यक्तीला एखाद्या प्रकारचा ड्रेस सूट होतो. त्या व्यक्तीला जो रंग सूट होईल तो तुम्हाला पण सूट होईल असं नाही. किंवा एखाद्या व्यक्तीला मोठ्या फुलांचा प्रिंट असलेले ड्रेस सूट होतात तर काहींना मोठ्या फुलांचे ड्रेसचे प्रिंट अजिबातच सूट होत नाहीत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला सूट होणारा ड्रेस तो तुम्हालाही सूट होईल असं अजिबात नसतं. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला जर एखादं डाएट सूट झालं तर तेच डाएट सेम तुम्हालाही सूट होईल असं अजिबात नाही. त्यामुळे डाएट निवडताना अगदी काळजीपूर्वक डाएट निवडा. डाएट निवडताना तुम्ही 2 गोष्टी लक्षात ठेवा. काही डाएटमध्ये असं सजेस्ट केलं जातं की तुम्ही कार्ब्स अजिबात घेऊ नका, फक्त प्रोटीन्स घ्या. तर अशा प्रकारचा डाएट आपण सगळ्यांनीच घेऊन जमणार आहे का? यासाठी अशा पद्धतीचं डाएट निवडा की जे आपल्याला सूट होईल, आपल्या वातावरणाला सूट होईल. आणि दुसरी गोष्ट अशी की असं डाएट घ्या की जे आपण लहानपणापासून घेतो आणि ते डाएट आपण एन्जॉयही केलं पाहिजे. फक्त त्यामध्ये मॉडिफिकेशन मात्र जरूर करा. जसे की तुम्ही लहानपणी जर जास्त गोड पदार्थ खात असाल तर गोड पदार्थ तुम्हाला वजन कमी करण्यासाठी स्ट्रिक्टली वर्ज्य करायचे. पण साखरेच्या ऐवजी तुम्ही मध वापरू शकता किंवा गुळाचा अत्यल्प तुम्ही वापर करू शकता. डाएट घेताना त्यामध्ये मॉडिफिकेशन तर कराच, सोबतच तुम्हाला त्याची क्वांटिटीमध्येही बदल करावा लागेल. वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही काही आहार घेणार आहात तर त्याची क्वांटिटी अर्थातच थोडीशी तुम्हाला कमी घ्यावी लागेल आणि सोबतच तुम्हाला ते वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये घ्यावे लागेल की जेणेकरून ते डाएट तुम्हाला आनंद देणारं पण राहील आणि त्यांनी वजनही तुमचं नियंत्रणामध्ये राहील. वेट लॉसच्या जर्नीमध्ये आणखी एक गोष्ट आपण नेहमी पाहतो, तो चौथा गैरसमज म्हणजे मी जर दिवस दिवस उपाशी राहील, काहीही न खाता पिता राहील तर माझे पटकन वजन कमी होईल. पण फ्रेंड्स, असा जर तुम्ही विचार करत असाल तर ते पूर्णतः चुकीचे आहे. तुम्ही केव्हा आजारी पडले आहात का? आजारी पडल्यानंतर तुमचे वजन कमी होते, शरीराला एक प्रकारचा थकवा येतो. तुम्हाला अशा प्रकारचा वेट लॉस चालणार आहे का? ज्यामध्ये तुमचं वजन कमी होईलच आणि सोबतच तुमची हेल्थही कमी होईल? नाही ना. तर हे लक्षात घ्या की आहार हा वेळच्या वेळी घेणं तितकंच गरजेचं असतं. आपले बॉडी पार्ट्स, आपले इंटरनल ऑर्गन्स हे चांगले हेल्दी राहण्यासाठी त्या शरीराला ऊर्जा मिळणं आवश्यक आहे. आणि ऊर्जा तुम्हाला कशातून मिळणार तर घेतलेल्या आहारातूनच मिळणार असते. आणि त्यासाठी घेतलेला आहार हा पोषक अंशांनी युक्त असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर काहीही न खाता पिता दिवस दिवस तुमच्या शरीराची उपासमार करताल तर त्यामुळे खूप सारं नुकसान होणार आहे. सगळ्यात मोठं नुकसान होणार आहे की तुमचं मेटाबॉलिझम मंदावणार आहे. आता मेटाबॉलिझम आणि वजन वाढणं याचा नेमका काय संबंध आहे याबद्दलचा मी व्हिडिओ तयार केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो तुम्ही नक्की पहा. दीर्घकाळ जर तुम्ही उपाशी राहताल तर त्यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडते, रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे हे की जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराची उपासमार करून वजन कमी करता आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही ठराविक काळानंतर पुन्हा भरपेट खाऊ लागता त्यावेळी तुमचे वजन पुन्हा जैसे थे होणार आहे. पुढचा 5वा गैरसमज जो असतो, बऱ्याच जणांना व्यायामाचा खूप कंटाळा असतो आणि त्यांची अशी इच्छा असते की माझं अगदी फास्टमध्ये वजन कमी व्हावं आणि त्यासाठी मला अजिबात व्यायाम करावा लागला नाही पाहिजे. असे होते का हो? होईलही, परंतु हा एक शॉर्टकट आहे. डाएटच्या सोबतच जर तुम्ही एक्सरसाइज केले नाही तर तुमचा मसल टोन बिघडतो आणि बऱ्याच ठिकाणी चरबी ही खाली लोंबू लागते. त्याच वेळा आपण काही प्रॉडक्ट्सच्या ॲड पाहतो की व्यायाम न करता तुम्ही वजन घटवा, परंतु या शॉर्टकटच्या तुम्ही अजिबात नादी लागू नका. त्यामुळे तुमचे वजन कमी होईल पण सोबतच तुमची हेल्थही जाईल. आयडियली तुम्ही डायटिंगच्या सोबतच कोणत्याही प्रकारचा एक्सरसाइज करणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही वॉकिंग करा, रनिंग करा, कुठल्या प्रकारचा डान्स आवडत असेल तर डान्स करा, स्विमिंग, सायकलिंग, झुंबा, एरोबिक्स किंवा आवडेल तो व्यायाम प्रकार करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमचे फॅट्स कमी होतीलच, सोबतच मसलचं टोन वाढेल आणि तुमची स्ट्रेंथही नक्की वाढेल. या सर्वांच्या सोबत तुम्ही रेग्युलरली बॅलन्स डाएट घ्या. प्रोसेस फूड किंवा पॅकेज फूड टाळा. वारंवार जर तुम्ही हॉटेलमध्ये जात असाल तर ते टाळा. तुमच्या आहारामध्ये अतिरिक्त साखर किंवा अतिरिक्त मिठाचं सेवन जर तुम्ही करत असाल तर ते जाणीवपूर्वक कमी करा. तुमच्या रोजच्या आहारामध्ये ताज्या भाज्या, फळे, मोड आलेले कडधान्य, पालेभाज्या यांचा नक्कीच समावेश करा.
बाजारामध्ये मिळणारे अति महागडे प्रोटीन घेण्यापेक्षा तुम्ही शाकाहारी अशा कोणत्या पदार्थांमधून भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स मिळतात याबद्दलचा व्हिडिओ मी याआधीच आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही नक्की तो व्हिडिओ पहा। कोणत्या प्रोटीनचा समावेश करायला पाहिजे याचा व्यवस्थित अंदाज घ्या। दिवसभर एका जागी बसून बऱ्याच लोकांचे ऑफिस काम असतं, ही सगळी कामे करत असताना आपण ब्रेक घेऊन मध्ये काय करायला पाहिजे याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ मी याआधीच आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक ही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती तुम्ही नक्की पहा। मानसिक ताणतणाव असेल तर तो ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा, कारण त्यामुळेही वजन वाढते। रोज रात्री लवकर झोपा, रात्रीची झोप किमान 7 ते 8 तास घ्या। फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ हा वजन कमी करण्याच्या बाबतचे असलेले गैरसमज आणि शॉर्टकट वापरता आपल्या शरीराची कशी हानी होते हे सांगणार आहे। हा व्हिडिओ थोडक्यामध्ये एक जागरूकता निर्माण करणारा आहे, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की आपल्या इतर ग्रुप्सवर शेअर करा। तुम्ही कुठल्याही जाहिरातींना भूलथापांना बळी पडू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलसोबत कनेक्ट राहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत। तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे सेफ। थँक्यू।